कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकण. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी. महाडमध्ये आयकॉन लॅबला भीषण आग. लॅबमधील महागडी वैद्यकीय उपकरणे, फर्निचर आणि महत्त्वाचे साहित्य जळून खाक. गुहागरमध्ये रानगव्याची कारला जोरदार धडक. कारचे झाले प्रचंड नुकसान. चालक अपघातात थोडक्यात बचावला. 2 महिन्यात तिसरा मोठा अपघात. खेडमध्ये भाजपचे आक्रमक आंदोलन. हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध. सपकाळांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. भाजप कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. आणि एपीएमसी मध्ये हापूस आंब्याचे आगमन. पहिल्या दिवशी 80 पेट्या दाखल. आंब्याच्या किमती गगनाला भिडल्या. आता पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील महाड येथील रोहिदास नगर परिसरात एका भीषण आगीच्या घटनेने मोठी खळबळ उडालेली असून आयकॉन लॅबचे प्रचंड नुकसान झालेले आहे. प्रगती विराज दळवी यांच्या मालकीच्या या लॅबला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच महाड नगरपालिकेचे अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवरती नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत लॅबमधील महागडी वैद्यकीय उपकरणे, फर्निचर आणि महत्त्वाचे साहित्य जळून खाक झाले होते. या भीषण दुर्घटनेत लॅबचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने आग लागली तेव्हा लॅबमध्ये कुणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. ही एकच दिलासादायक बाब ठरली. घटनेची गांभीर्याने दखल घेत महाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सद्यस्थितीत पोलीस या आगीच्या कारणांचा आणि नुकसानीचा सखोल तपास करत आहेत. मात्र या आगीमुळे लॅब मालकासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. गुहागर चिपळूण मार्गावरती रानगव्याने एका कारला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. गुहागरहून चिखली येथे डिझेल भरण्यासाठी कार जात असताना अचानक गवारेडा आडवा आला आणि हा भीषण अपघात घडलाय. या धडकेत कारचा दर्शनी भाग पूर्णतः चिरडला गेला असून गाडीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. मात्र सुदैवाने चालक या भीषण आणि जीवघेण्या संकटातून थोडक्यात बचावलाय. गेल्या 2 महिन्यातील या मार्गावरील ही तिसरी मोठी अपघाताची घटना असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचा वावर प्रचंड वाढल्याने चिपळूण गुहागर मार्ग पर्यटकांच्या प्रवासासाठी चिंतेचा आणि धोक्याचा विषय बनलेला आहे. शृंगारतळी ते चिखली या संवेदनशील परिसरामध्ये प्राण्यांना रोखण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा तातडीने संरक्षक जाळ्या लावण्यात याव्यात अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागलेली आहे. रानगव्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे प्रवाशांच्या जीवाला निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. खेड शहरामध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केलाय. सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना थेट आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने राज्यात संतापाची लाट उसळलेली आहे. या पार्श्वभूमीवरती माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी सकपाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी सकपाळ यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी असा इशारा दिलाय की जर हर्षवर्धन सपकाळ कोकणात आले तर त्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल. या आंदोलनात तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, संजय आखाडे, मिलिंद नांदगावकर, शशांक सिनकर यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवरायांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगले तापलेले असून आता काँग्रेस यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. खेडमधील या आंदोलनाने भाजपचा आक्रमक पवित्रा पुन्हा एकदा समोर आलेला आहे. मालेगावच्या नगराध्यक्षांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतान यांचा फोटो लावला. भारतीय संविधानाच्या नुसार राष्ट्रपुरुषांचे फोटो आपल्या दालनामध्ये लावायला पाहिजे असा नियम आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो न लावता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावता त्यांनी टिपू सुलतान यांचा त्यांनी फोटो या ठिकाणी लावला. आणि त्यानंतर त्याला समर्थन देण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. त्यांनी या टिपू सुलतानाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली आहे. खरं तर यांच्या आकलीची दिवाळी करायला पाहिजे, यांच्या तोंडाला काळं फासायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्म समभावाला मानणारे होते. त्यांच्या आरमारामध्ये, त्यांच्या अंगरक्षकांमध्ये आणि त्यांच्या राज्यकारभारामध्ये मुस्लिम समाजाची संख्या देखील जास्त होती.
त्यामुळे सर्व धर्म समभावाचं प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि टिपू सुलतान याचे हे पाठराखण करतात. या टिपू सुलतानांनी जवळजवळ 30,000 हिंदूंना आणि ईसाईंना त्यांनी हत्तीच्या पायाखाली घेऊन मारलेलं आहे. त्यांची क्रूर हत्या केलेली आहे. आपले अनेक मंदिरं हिंदूंची या टिपू सुलतानाने तोडलेली आहेत. या टिपू सुलतान हा हिंदू विरोधी होता म्हणून आमचा त्याला विरोध आहे. मला एवढंच सांगणं आहे की आम्हाला आदर्श APJ अब्दुल कलामांचा आहे, मौलाना अब्दुल कलामांचा आहे, अशा अनेक राष्ट्रपुरुषांचं आहे की ज्यांनी देशासाठी बलिदान केलेलं आहे, ते देशाच्या उभारणीसाठी काम केलेलं आहे. आम्हाला आमचे AR रहमानवरती अभिमान आहे. अशा अनेक जे मुस्लिम समाजामध्ये जे राष्ट्रभक्त नेते आहेत यांचा आम्हाला आदर आहे, परंतु टिपू सुलतानाचा नाही. त्यामुळे आम्ही आता जाहीर निषेध करतो आणि आज आम्ही यांना चपलीने मारलेला आहे. उद्या जर का या भागामध्ये आले तर निश्चित त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू. आमचा या त्यांच्या वक्तव्याशी जाहीर निषेध आहे आणि भविष्यात अशी जर का पद्धतीने कोणी वक्तव्य करण्याचा किंवा शिवाजी महाराजांच्या संदर्भात तुलना करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित त्याचा प्रसाद भारतीय जनता पार्टी या ठिकाणी देईल. खेड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात उद्भवणारी पाणी टंचाई यावर्षी चक्क फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच जाणवू लागलेली आहे. नगर परिषदेने शहरात दिवसातून फक्त एक वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनलेली आहे. स्थानिक नागरिक 2 वेळच्या पाणी पुरवठ्यासाठी नियमितपणे पूर्ण पाणीपट्टी भरतात. त्यामुळे प्रशासनाचा हा निर्णय अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांनी खेड नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना तातडीचे निवेदन दिले आहे. पाणी पुरवठा त्वरित मुबलक आणि सुरळीत न झाल्यास शहरात हांडा मोर्चा काढण्याचा इशारा खेडेकर यांनी दिलेला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी आणि नगर विकास विभागाच्या आयुक्तांनाही पाठवण्यात आलेल्या आहेत. नगर परिषदेने या पाणी प्रश्नावरती तातडीने सकारात्मक तोडगा काढावा अशी आग्रही मागणी आता सर्वसामान्य खेडकरांकडून केली जात आहे. प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. रत्नागिरीमध्ये पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांचे निकटवर्तीय मुन्ना देसाई यांच्यावरती तडीपारीची कारवाई झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी BNSS कलम 129 आणि 130 अंतर्गत हा तडीपारीचा आदेश जारी केलाय. देसाई यांच्यावरती शहर, ग्रामीण आणि संगमेश्वर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याने सार्वजनिक शांततेसाठी ही कारवाई केल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. मात्र या निर्णयाला आता वेगळा राजकीय रंग चढलेला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये सामंत बंधूंच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळेच ही कारवाई झाल्याचा आरोप समर्थकांनी केलेला आहे. जुनी प्रकरणे उकरून काढून सुडबुद्धीने प्रशासकीय दबाव तंत्राचा वापर होत असल्याची चर्चा जिल्ह्यामध्ये रंगलेली आहे. निवडणुकीनंतर अचानक झालेल्या या वेगवान कारवाईमुळे प्रशासनाच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यामुळे रत्नागिरीतील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले असून सर्वसामान्यांमध्ये कायदा की राजकीय सूड यावरती मोठी चर्चा सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई जिल्हा परिषद गट क्रमांक 37च्या निवडणूक निकालाने आता नवे वळण घेतलेले आहे. 9 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या मतमोजणी प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा स्पष्ट आरोप उमेदवार ॲडव्होकेट मनस्वी महेश मोहिते यांनी केले आहे. या प्रकरणी त्यांनी आता थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन रीट याचिका दाखल केली असून फेर मतमोजणीची आग्रही मागणी केलेली आहे. 5 फेऱ्यांमध्ये झालेल्या एकूण 39 EVM मशीनच्या मोजणीमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करण्यात आले असल्याचे अर्जात नमूद केलेले आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये राजकीय खळबळ उडालेली आहे. या कायदेशीर लढाईमुळे कोर्लईच्या निकालाचे भवितव्य आता न्यायालयाच्या निर्णयावरती अवलंबून असणार आहे. यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चांना उधाण आलेले आहे. निश्चितच निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पार पाडत असताना कमालीचं त्याच्यामध्ये अंधागोंदी कारभार, कमालीची मतमोजणीच्या आकडेवारीमध्ये अफरातफरी झाल्याचा आमचा आक्षेप आहे. VM4 नावाचा एक फॉर्म असतो, तो भरत असताना त्या फॉर्मवरती मतदानाची उमेदवारांची आकडेवारी लिहिल्यानंतर त्या आकडेवारीच्या खाली पर्यवेक्षकाची सही आणि त्याच्या खाली मतमोजणी प्रतिनिधीची सही ही कंपल्सरी आवश्यक आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये फक्त आकडेवारी लिहिली गेली, पर्यवेक्षकाची सही केली गेली, परंतु ती आकडेवारी कुठेही
मतमोजणी प्रतिनिधीकडून व्हेरीफाय करून त्यांच्या स्वाक्षऱ्या त्याच्यावरती घेतलेल्या नाहीत, जो मुळातच निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा नियमांचा भंग आहे. त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने आकडेवारी भरली असेल तर ती मतमोजणी प्रक्रिया ही संपूर्णपणे इनव्हॅलिड प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे ती फेर मतमोजणी व्हावी असा आमचा आक्षेप आहे. तसा आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन फाईल केलेलं आहे आणि त्याचबरोबर आयुक्त महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे सुद्धा अधिकारी जर अशा पद्धतीने त्यांच्या मनमानी पद्धतीने जर फॉर्मची निर्मिती करत असतील तर अशा अधिकाऱ्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल करावा, त्यांना निलंबित करावं आणि त्यांच्या व्यतिरिक्त नवीन स्टाफ नेमून त्या ठिकाणी फेर मतमोजणी करावी अशी विनंती आम्ही केलेली आहे. मला निश्चितपणाने खात्री आहे की माझ्या या मागणीला हे यश येईल आणि माननीय उच्च न्यायालय सुद्धा आमच्या बाजूने त्या ठिकाणी निर्णय देईल. ऐतिहासिक किल्ले रायगडावरील धनगर वस्ती अखेर सौर ऊर्जेच्या लखप्रकाशाने उजळून निघालेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही वस्ती मूलभूत विजेच्या प्रतीक्षेत होती. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत एका नामांकित खासगी कंपनीच्या CSR फंडातून या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित केले आहे. रायगडावरील दुर्गम भागामध्ये असलेल्या एकूण 24 धनगर झोपड्यांवरती हे आधुनिक सौर संच बसवण्यात आले असून गरीब कुटुंबांना आवश्यक विद्युत उपकरणे सप्रेम भेट देण्यात आलेली आहेत. या सुविधेमुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या अनेक जीवघेण्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत. विशेषतः शालेय मुलांचे शिक्षण, घरगुती कामे आणि वन्य प्राण्यांपासून सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. सौर दिवे लागताच संपूर्ण वस्तीत उत्साहाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी मनापासून समाधान व्यक्त केलेले आहे. अंधारात जीवन जगणाऱ्या या बांधवांसाठी ही नवी पहाटच ठरलेली असून पडळकरांच्या पुढाकाराचे कौतुक होत आहे. ते ह्याच्या आधी जेव्हा अंधार होता तेव्हा खूप आम्हाला समस्यांना सामोरं जावं लागायचं. विंचू असेल, साप असेल किंवा बत्तीचा उपयोग केल्यामुळं बत्तीपासून सुद्धा आमच्या इथली एका मुलीचं म्हणजे भाजून खूप तिला भाजलं होतं. आणि तर आता अशी काही दुर्घटना होणार नाही, कारण की आता आमच्या घरी उजेड आलेला आहे. सगळे आम्ही आनंदी आहोत. त्याबद्दल दादांचे, पडळकर साहेबांचे खूप खूप मनापासून आभार. रायगड ही अंधारातून प्रकाश निर्माण करणारी भूमी आहे, गुलामगिरीतून मुक्त करणारी भूमी आहे. रायगड आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचा आत्मा आहेत, अभिमान स्वाभिमान आहेत. आणि अशा रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाची सेवा करणारे आमचे जे बांधव आहेत ते शेकडो वर्षापासून इथं राहत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांचं वास्तव्य इथं आहे. परंतु आता जग इतकं बदललं आहे, जग इतकं पुढारलेलं आहे. कुणाच्या घरात लाईट नाही असा माणूस देशात नसेल, मोबाईल कुणाकडे नाही असा व्यक्ती नसेल. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा रायगडावरती जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची 25 घरं होती, ही घरं अंधारामध्ये होती. आमचे पंढरपूरचे विक्रम गोडके आहेत, त्यांचं आणि कुलकर्णी साहेबांचं बोलणं करून दिलं. त्यांनी लागणारा सगळा फंड उपलब्ध करून दिला आणि आज रायगडावरच्या 25 घरामध्ये सोलार पॅनेल बसवलेले आहेत. या सोलार पॅनेलचा चांगला उपयोग या घरच्या लोकांना सगळ्या होतोय. आणि रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची निस्वार्थपणे सेवा करणारे आमचे सगळे बांधव आहेत, त्यांचंही मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला हे काम करण्याची संधी दिली. या विषयाकडे सुद्धा माझं लक्ष आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या कानावरती मी गोष्ट घातलेली आहे आणि त्याबद्दलची जी मागं काही अडचण होती, त्यांना काही नोटीस आलेल्या होत्या, त्याही नोटिसा थांबवलेल्या आहेत. आणि त्यामुळं सरकार हे या सर्व लोकांच्या पाठीशी आहे. त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. त्यांना चांगली घरं देण्याच्या बाबतीमध्ये काय करता येतंय, म्हणजे इथं पुरातत्व खात्याचे सगळे नियम पाळून इथं कुठंही रायगडावरच्या कुठल्याही गोष्टीला धक्का न लागता यांना कशा सुविधा देता येतील याचा विचार आम्ही आता करतोय. माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून, उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून आम्ही चांगला मार्ग याबाबत पण काढू. नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोकणच्या राजाचे म्हणजेच हापूस आंब्याचे दिमाखात आगमन झालेले आहे. सोमवारी बाजारपेठेत हापूस आंब्याची पहिली खेप दाखल झाली असून यात सुमारे 80 पेट्यांचा समावेश आहे. यंदा प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या पीक नुकसानीचे सावट असल्याने सुरुवातीलाच आंब्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी लहान हापूस आंब्याच्या एका पेटीचा दर 1500 रुपये तर मोठ्या आकाराच्या दर्जेदार फळांची पेटी 2500 रुपयांपर्यंत विकली गेली.
हापूसचा हा हंगाम फेब्रुवारीच्या मध्यापासून सुरू झाला असून तो मे महिन्याच्या अखेरपर्यंत नियमितपणे चालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र 1 मार्च नंतर हापूसची आवक मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने मुख्य हंगाम सुरू होईल अशी आशा फळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या मर्यादित आवक आणि वाढत्या मागणीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत असून खवय्यांना आंब्यासाठी मोठी वाट पाहावी लागणार आहे. आज असं वाटलं होतं, काल महाशिवरात्र होती, तर महाशिवरात्रीच्या हिशोबानं आज मार्केटमध्ये 400-500 पेट्या येईल असं वाटलं होतं. परंतु यंदा तशी काय परिस्थिती राहिलेली नाही. यंदा आज मार्केटमध्ये 80 ते जवळजवळ 90 पेट्यांची आवक आज मार्केटमध्ये झालेली आहे. ती फार कमी अशी आवक आहे. गेल्या वर्षी ह्या वेळेला 500 पेट्यांची आवक चालू झाली होती. परंतु यंदा कोकणामध्ये हापूस आंब्याचं उत्पादन फक्त 20% शिल्लक राहिलेलं आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनाची घट झालेली आहे. याचं कारण असं आहे की यंदा थंडी फार मोठ्या प्रमाणामध्ये पडल्यामुळं आंबा गळून गेला आणि एक मोहर संपूर्णपणे वांझ झाला आणि आता तिथे सध्या थ्रिप्सचा आणि तुडतुड्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये अटॅक चालू आहे. त्याच्यामुळे शेतकरी खर्च करून दमलेला आहे आणि शेतकऱ्याकडे आता पैसे शिल्लक राहिले नाही औषधावरती खर्च करण्यासाठी. त्याच्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 20% आंब्याचं उत्पादन शिल्लक राहिलेलं आहे. आज मार्केटमध्ये 80 ते 90 पेट्या आलेल्या आहेत आणि त्याचा जो बाजारभाव आहे तो 1500, छोटा माल जो आहे तो 1500 रुपये डझनाने विकला जातो आणि मोठा माल जो आहे तो 2500 रुपये डझनाने विकला जातो. अशा पद्धतीनं त्याचा सध्या बाजारभाव आहे. उत्पादनाचा परिणाम यंदा मुळात सीझनच चालू होणार आहे 15 एप्रिल नंतर. आंब्याची आता जी आवक येते ही काय रोज अशी आवक येणार नाही आहे. दिवसाआड 2 दिवसाने 3 दिवसाने मार्केटमध्ये 5, 25, 50 पेट्या या दिसणार आहेत. परंतु 10-15 मार्च नंतरच रेग्युलर आवक चालू होणार आहे आणि 15 एप्रिल नंतर आंब्याच्या सीझनला जोर पडणार आहे. चिपळूणच्या गोवळकोट गावातील 15 वर्षीय फातिमा मुकादम हिने कतारच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघामध्ये पदार्पण करून ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. कॅप्टन खालिद अब्दुल वहाब मुकादम यांची कन्या असलेल्या फातिमाने आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या खेळाची जादू दाखवली आहे. मध्यम गती गोलंदाज आणि फलंदाजीमध्ये निष्णात असलेल्या फातिमाने इतक्या लहान वयामध्ये कतारच्या राष्ट्रीय संघामध्ये स्थान मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले आहे. फातिमाचे मूळ गाव चिपळूणचे गोवळकोट असल्याने संपूर्ण कोकण आणि चिपळूण शहरासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. तिच्या या यशामुळे चिपळूणच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला गेला आहे. फातिमाच्या या दैदिप्यमान प्रवासामागे तिचे कठोर मेहनत आणि कुटुंबाचे पाठबळ असल्याचे दिसून येते. सध्या तिच्यावरती क्रीडा क्षेत्रातून आणि चिपळूणच्या नागरिकांकडून अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत आहे. फातिमाची ही कामगिरी भविष्यातील तिच्या उज्ज्वल कारकिर्दीची यशस्वी नांदी मानली जात असून तिने आंतरराष्ट्रीय पटलावरती चिपळूणचे नाव सुवर्णाक्षरात कोरलेले आहे. मंडणगड तालुक्यातील वाल्मिकी नगर येथे प्रलंबित पाणी प्रश्नावरून शिवसेना तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे काम 3 वर्षांपासून अपूर्ण असल्याने नागरिक प्रचंड त्रस्त होते. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर अनंत भाटे यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. आज या आंदोलनादरम्यान घोसाळकर यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अखेर गटविकास अधिकारी व पाणी पुरवठा विभागाने या प्रश्नावरती लेखी तोडगा काढला. त्यानुसार गावात तात्पुरते दररोज 10,000 लिटर पाणी टँकरने पुरवले जाईल आणि एप्रिल अखेरपर्यंत रखडलेले नळ योजनेचे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर भाटे यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. यावेळी विविध लोकप्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून वाल्मिकी नगरच्या ग्रामस्थांना हक्काचे पाणी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. जलजीवन मिशनच्या कामामध्ये होणारा विलंब ग्रामस्थांच्या जीवावरती बेतला होता. मात्र आता प्रशासनाने वेळेत काम पूर्ण करण्याचे कबूल केलेले आहे. गोव्यातील वायंगणी येथे देव गोवेश्वर महाशिव मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मंगलमय उपस्थितीत हा शास्त्रोक्त विधी पार पडलाय. या ऐतिहासिक सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आवर्जून उपस्थिती लावून दर्शन घेतले. या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्यात आली असून मुख्य शिवलिंगाची उंची 6 फूट इतकी आहे.
विशेष म्हणजे या भव्य मंदिराचे संपूर्ण रेखाटन स्वतः नरेंद्राचार्यजी महाराजांनी केलेले आहे। या दिव्य कार्यक्रमासाठी देशभरातील विविध आखाड्यांमधील नामवंत संत महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विश्वास व्यक्त केला की या नवीन आध्यात्मिक केंद्रामुळे गोव्याच्या पर्यटनाला एक नवी दिशा आणि मोठी चालना मिळेल। केवळ समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याची ओळख आता आध्यात्मिक पर्यटन म्हणूनही सर्वत्र होईल। यावेळी भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली असून परिसर शिवमय झाला होता। शुभेच्छा व्यक्त करतो। मी फक्त हे जे गोवेश्वर शिव मंदिर या ठिकाणी जे झालेलं आहे ते गोव्यातील स्पिरिच्युअल टुरिझमासाठी खूप मोठा वाव देण्यासाठी जी लोक गोव्यामध्ये येतील ती लोक या गोवेश्वर शिव मंदिरामध्ये नक्कीच येतील। या ठिकाणचं स्पिरिच्युअल टुरिझम खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होण्यासाठीही म्हणजे महाराजांचा खूप मोठा हातभार असेल। मी सदोदित म्हणत असतोय की महाराजांच्या कृपेने आपण जसं स्पिरिच्युअल वातावरण या गोव्यामध्ये निर्माण करण्याचं काम हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण सातत्याने करत आलेला आहात। रामानंदाचार्य जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी हिंदू समाजाला एक अत्यंत गंभीर इशारा दिलेला आहे। भविष्यातील काळ प्रचंड भीषण असून हिंदूंना आता कोणत्याही शस्त्रांची किंवा दंगलीची गरज नाही, तर घटत्या लोकसंख्येमुळे हिंदू समाज आपोआपच संपुष्टात येईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। सध्याच्या आमचे 2 आणि आमचा 1 या धोरणेमुळे हिंदूंची संख्या वेगाने कमी होत आहे। त्यामुळे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदूंना किमान 2 मुले असणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। यासोबत त्यांनी जातीपातीचे आणि आरक्षणाचे घाणेरडे राजकारण करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे। राजकीय नेते जातींमध्ये भिंती निर्माण करून समाजात फूट पाडत आहेत। जर आपण आपापसात भांडत राहिलो तर आपला समाज एक दिवस संपूर्णपणे संपून जाईल। आपल्या अस्तित्वाला निर्माण झालेला हा मोठा धोका ओळखून जातीपातीचे राजकारण बंद करा आणि हिंदू म्हणून सर्वांनी एकत्र या असे कळकळीचे आवाहन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी यावेळी केले आहे। घर वापसी 300 हिंदू म्हणजे ईसाई झालेली जी कुटुंब होती त्या 300 कुटुंबांना हिंदू धर्मामध्ये पुनर्प्रवेश करून घेतलेला आहे। आतापर्यंत हा आकडा 1,54,000 पर्यंत गेलेला आहे। आम्ही दर 2-3 महिन्यानंतर घर वापसी हा कार्यक्रम करतो, कारण जे ईसाई मिशनरी जे आहेत त्या ईसाई मिशनरीचं काम काय, अज्ञानाचा फायदा घ्यायचा, लागून चालन करायचं आणि अज्ञानाचा फायदा करून लागून चालन करून असाहित्याचा फायदा घेऊन धर्मांतर करायचे आणि हिंदूंची वोट बँक कशी कमी होईल याचा अत्यंत सुप्तपणे हा कट आहे त्यांचा आणि हे संपूर्ण भारत देशभर कार्य चालू आहे। आता आम्ही उद्या इथून निघणार आहोत, छत्तीसगडला चाललो। छत्तीसगडला सुद्धा आम्ही 500 कुटुंब 17 तारखेला हिंदू धर्म पुनर्प्रवेश करून घेतो। तर अशा प्रकारचं आमचं अभियान चाललं आहे। हिंदू धर्माला धर्मगुरू आहे मी, त्यामुळे हिंदू धर्म संघटित कसा होईल याचा सातत्याने आमचा प्रयत्न चालू आहे आणि हिंदू धर्म हा वाचला पाहिजे, हिंदू धर्म संघटित राहिला पाहिजे म्हणून आम्ही लोकांना सांगतो आहे। मी तर ह्याच संदेशावर चालतो की जात पात पूछे ना कोई, जो हरी का भजन करे वो हरी का। तर परमेश्वरचं नामस्मरण करणाऱ्याला गळा भेट घ्या। जातीपातीमध्ये आरक्षणामध्ये हिंदूंनी सावध राहिलं पाहिजे। राजकीय लोक आपल्याला आरक्षणामध्ये वाटतील आणि जातीच्या भिंती निर्माण करून आपणच सुंद उपसुंदासारखे भांडू आणि एक दिवशी संपवू। त्यामुळे आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे जातीपातीचं राजकारण बंद करा आणि हिंदू म्हणून सर्वांनी असा संदेश आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीच्या निमित्ताने दिला। नवी मुंबईतील नेरूळ येथील श्री इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला। या मंगल प्रसंगी सकाळी महादेवाचा जलाभिषेक आणि विलोभनीय फुलांची सजावट करण्यात आली होती। सायंकाळी नित्य हरिपाठानंतर मंदिरामध्ये मनमोहक दीपोत्सव साजरा झाला, ज्यामुळे दत्तगुरूंचे रूप अधिकच तेजस्वी होते। मुख्य सोहळ्यात महाआरती पार पडल्यानंतर भाविकांना फलहाराचे वाटप करण्यात आले। त्यानंतर ओम श्री श्री 1008 महामंडलेश्वर दिगंबर स्वामी यांच्या पावन मार्गदर्शनाखाली शिवलीलामृत पारायणाचे आयोजन करण्यात आले होते। या पारायणात 200हून अधिक भाविकांनी श्रद्धेने सहभाग नोंदवला। रात्री उशिरा निशित काल शिवपूजन करून उत्सवाची सांगता झाली। दिगंबर स्वामींच्या पुढाकाराने प्रत्येक हिंदू सण येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या धार्मिक कार्यक्रमामुळे संपूर्ण नेरूळ परिसर शिवभक्तीने आणि नामघोषाने दुमदुमून गेला होता।
भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. हा संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. माणगाव तालुक्यातील ऐतिहासिक गांगवली येथे शिवकालीन श्री वैजनाथ महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. 15 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या उत्सवासाठी केवळ माणगावच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. या भक्तिमय सोहळ्यामध्ये भजन कीर्तन आणि भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वराज्य संघटनेचे संस्थापक पंकज तांबे यांनी सहकाऱ्यांसह मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. गांगवली ग्रामस्थ आणि दक्षिणकर भाविकांतर्फे दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. निसर्गरम्य परिसरातील या प्राचीन मंदिराचा दगडी गाभारा आणि सुबक नक्षीकाम भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. यात्रेनिमित्त मंदिर परिसरामध्ये मिठाई, खेळणी आणि पाळण्यांची मोठी रेलचेल पाहायला मिळाली. पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर विश्वस्त कमिटी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे हा सोहळा यशस्वीरित्या पार पडला. संपूर्ण परिसर हर हर महादेवाच्या जयघोषाने दुमदुमला होता. गांगवली येथे शिव मंदिर हे द्वापार युगामध्ये पांडवांनी बांधलेले मंदिर आणि इथे महाशिवरात्री श्रावण महिन्यामध्ये खूप काय कार्यक्रम होता आणि या ठिकाणी वैतरणा नदी इथून वाहते आणि आमच्या इथे भाविक मंडळी खूप काय सातारा, सांगली, माणगाव, कोल्हापूर आजूबाजूच्या या गावातून सगळी मंडळी येत असते दर्शनासाठी. हे शिवमंदिर पांडवांनी बांधलेलं आहे आणि ते द्वापार युगातलं आहे. शिवकालीन मंदिर आहे महादेवाचं गांगवली या ठिकाणी आणि फार मोठी याच्यामध्ये लाखो लोक संख्येने येत असतात आणि श्रावण महिन्यामध्ये फार मोठी कार्यक्रम होत असतात आणि भक्तिभावाने लोक दर्शनाला येत असतात तालुक्यातून आणि वैचना नदी ते 12 महिने वाहत असते. फार मोठी यात्रा भरते आणि शाहूराजांच्या पासून एक मंदिर 600 वर्षापूर्वीपासून एक स्वयंभू महादेव आहे आणि या ठिकाणी वैचरणा नदी वाहत आहे आणि या ठिकाणी आमच्या विश्वस्त ज्ञानदेव दाखिनकर व कैलासवासी मारुती दगडू दाखिनकर हे विश्वस्त म्हणून काम करत आहेत आणि पुजारी ज्ञानदेव कृष्ण दाखिनकर या मंदिराचे भावी पुजारी आहेत. खेड तालुक्यातील मुर्डे रामवाडी येथे श्री खेमनाथ मंदिरात यंदा महाशिवरात्र उत्सव अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे हे 13वे वर्ष असून परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. उत्सवाच्या दिवशी पहाटेपासूनच विधिवत अभिषेक, होम हवन आणि श्री शिवलीलामृत ग्रंथाचे सामूहिक पारायण उत्साहात पार पडले. यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने आणि शिवनामाच्या गर्जाने अक्षरशः दुमदुमून गेला होता. संध्याकाळच्या सत्रात हरिपाठ, आरती आणि भव्य दिंडीचे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. टाळ मृदुंगाच्या तालावरती निघालेल्या या दिंडीने उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेतले. हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी मुर्डे रामवाडीतील सर्व ग्रामस्थ आणि स्थानिक तरुण मंडळांनी विशेष परिश्रम घेतले. भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम असलेल्या या उत्सवात भाविकांनी अत्यंत श्रद्धेने महादेवाचे दर्शन घेतले. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि योग्य नियोजनामुळे या वर्षीचा महाशिवरात्र उत्सव अत्यंत देखणा, शिस्तबद्ध आणि अविस्मरणीय ठरला, असे मत उपस्थित भाविकांनी यावेळी व्यक्त केले. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पांडापूर येथे एक थरारक घटना समोर आलेली आहे. प्रसिद्ध सर्पमित्र सुरेंद्र उर्फ नागेश गावंड यांच्या घराच्या पाठीमागे सुमारे 4 फूट लांबीचा अतिविषारी घोणस जातीचा साप आढळला. घोणस हा साप अत्यंत घातक मानला जातो. त्याच्या दंशावरती वेळीच योग्य उपचार न मिळाल्यास माणसाचा मृत्यू ओढावू शकतो. या सापाची माहिती मिळताच सुरेंद्र गावंड यांनी जीवाची पर्वा न करता अत्यंत कौशल्याने त्याला पकडले. यावेळी त्यांच्यासोबत सुनील तांडेल हे देखील मदतीसाठी उपस्थित होते. लोकवस्तीत शिरलेल्या या सापाला कोणतीही इजा न पोचवता सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात आले. त्यानंतर त्याला वन विभागाच्या सूचनेनुसार जवळच्या नैसर्गिक जंगल अधिवासात सोडून जीवदान दिले. सर्पमित्रांच्या या सतर्कतेमुळे सापाला जीवदान मिळाले असून परिसरातील भयभीत झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सर्पमित्र श्री सुरेंद्र उर्फ नागेश गावंड आपण आज हा घोणस जातीचा साप पकडलेला आहे. अतिविषारी असा हा साप आहे. हा साप चावल्यास
कुठल्याही प्राण्याचा मृत्यू होऊ शकतो. म्हणून या अशा सापांपासून सावध राहा आणि अशी सापं आढळल्यास आपल्या परिसरातील किंवा विभागातील सर्पमित्र किंवा वनविभागाला प्राचारण करून बोलावून अशा सापांना जीवदान देण्याचा प्रयत्न करा. कर्जत येथील बिरसा मुंडा क्रीडांगणावरती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण अंतर्गत शासकीय अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धांचा दिमागदार सोहळा पार पडलाय. महाराष्ट्र शासनाचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय कडू यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. या प्रसंगी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे अध्यक्षस्थानी होत्या. संजय कडू यांनी क्रीडांगणावरती घाम गाळून निरोगी शरीर घडवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ताणतणावातून मुक्त होऊन अधिकारी कर्मचाऱ्यांनी खेळाडू वृत्तीने या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. या स्पर्धेत 10 वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचा समावेश असून सुमारे 100 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. निवड झालेले खेळाडू विभागीय स्तरावरती पेण प्रकल्पाचे प्रतिनिधित्व करतील. या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संघभावना, शिस्त आणि समन्वय वाढवण्यास मदत होईल असा विश्वास गलांडे यांनी व्यक्त केलाय. या कार्यक्रमाला कर्नाला स्पोर्ट्स अकॅडमीचे समीर रेवाळे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. स्पर्धाच्या यशस्वी आयोजनासाठी संतोष गायकवाड व विशाल बोबडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या क्रीडा महोत्सवामुळे कर्मचाऱ्यांच्या उत्साहाला नवे उधाण आले. यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.